नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी अनेक विभागांमार्फत महाराष्ट्र शासनाच्या किंवा इतर विभागांमार्फत सरळ सेवा भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत। येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला आणखीन त्यामध्ये भर पाहायला मिळेल। सध्या एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विद्यापीठामार्फत गट क व गट ड मधील विविध पदांसाठी सरळ सेवा भरती अंतर्गत ही प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे। यामध्ये कृषी सहाय्यक असेल, कनिष्ठ लिपिक असेल किंवा शिपाई सेवकची पदे भरली जात आहेत, ज्यासाठी कमीत कमी 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबलता अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या भरतीबाबतची आपण या ठिकाणी घेणार आहोत। पे स्केल तुमचा कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे कमीत कमी 15,047,600 हा पाहायला मिळत आहे। लक्षात घ्या, आणखीनही काही डिपार्टमेंटच्या ज्या काही जाहिराती आहेत ते शॉर्टमध्ये या ठिकाणी रिलीज होत आहेत। मित्रांनो, ज्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन काही दिवसानंतर चालू होतील, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांची जे निवडणूक आहेत त्याच्या अगोदर या जाहिराती प्रसिद्ध करून ठेवल्या जात आहेत। ही जी जाहिरात आहे मित्रांनो, ती या ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषीनगर वसमत रोड परभणी यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या विभागामार्फत किंवा या विद्यापीठामार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे। आता ही जी जाहिरात आहे मित्रांनो, ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता, विद्यापीठ विशेष प्रकल्पग्रस्त पदभरती जाहिरात अंडर ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये एकूण जागांच्या 50% जागा या प्रकल्पग्रस्त व्यक्तीमधून ज्या कृषी विद्यापीठाला आहेत त्या या ठिकाणी भरल्या जात आहेत। यामध्ये तुम्ही बघू शकता, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी करिता ज्या स्थावर मालमत्ता धारकांच्या जमिनी घरे शासन धोरणानुसार अधिग्रहित केलेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्त कॅन्डिडेट्स मधून ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये गट क च्या गट ड च्या विविध पदे ही सरळ सेवा विशेष भरती अंतर्गत या ठिकाणी भरली जात आहेत। आता यामध्ये कोणकोणती पदे आहेत आपण बघूया, त्यासाठी लागणारे क्वालिफिकेशन सुद्धा बघणार आहोत। कनिष्ठ संशोधन सहाय्यक एकूण 17 जागा आहेत। तुम्ही जे कॅटेगरी विश्लेषण दिलेलं आहे ते प्रत्येक पदाचं मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, ते पाहू शकता। वेतन श्रेणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। या पदाची 35,400 12,400 पाहायला मिळत आहे। त्यानंतर उपअवेक्षक या ठिकाणी एकूण वेतन श्रेणी जी आहे ती 25,500 81,100 तुम्हाला पाहायला मिळत आहे। याच्या 2 जागा आहेत। कृषी सहाय्यक पदवीधर याच्या 52 जागांसाठी भरती होत आहे। 25,500 81,100 या ठिकाणी पे स्केल आहे। कॅटेगरी विश्लेषण तुम्ही पाहू शकता। त्यानंतर कृषी सहाय्यक पदवीधारक अर्थात डिप्लोमा झालेली कॅन्डिडेटच्या 11 जागा आहेत। पे स्केल सेमच राहणार आहे। अगेन जे डिस्क्रिप्शन आहे कॅटेगरी वाईज ते तुम्ही या ठिकाणी क्वालिफिकेशन नुसार पाहू शकता। त्यानंतर बघा, वीज तंत्र इलेक्ट्रिशियनच्या टोटल 4 जागा आहेत। 25,500 81,100 पे स्केल आहे। अगेन यासाठी सुद्धा कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्हाला अवेलेबल आहे। ग्रंथालय सहाय्यकच्या एका जागेसाठी 21,769 पे स्केल आहे। कनिष्ठ लिपिकच्या पदासाठी 34 जागा आहेत। मित्रांनो, हे पद महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये 19,963 200 हा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे। वाहन ड्रायव्हरच्या एका 7 जागांसाठी भरती होत आहे। 19,963 200 पे स्केल आहे। ट्रॅक्टर चालक कृषी यंत्र चालक या ठिकाणी 21,769 100 पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे। प्रयोगशाळा परिचर 19,963 200 7 जागांसाठी भरती होत आहे। पे स्केल अवेलेबल आहे। त्यानंतर प्रयोगशाळा सेवक एकूण 19 जागा आहेत। 15,47,600 हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या पदाचे सुद्धा नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत, तुम्ही यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकता। त्यानंतर ग्रंथालय परिचरच्या एकूण 2 जागांसाठी भरती होत आहे, ज्यासाठी अगेन S6चा पे स्केल आहे। आणि लास्टचं पद शिपाई पिऊनचं, ज्याच्या एकूण 40 जागा आहेत, फार महत्त्वाचं पद हे सुद्धा आपण म्हणू शकतो, ज्यासाठी 15,47,600 हा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे। सो नंबर ऑफ वॅकन्सीज प्रत्येक पदासाठी मित्रांनो चांगले आहेत। काही पदांसाठी भरपूर आहेत, काही पदांसाठी कमी आहेत, ते पाहू शकता आणि त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही अर्ज करू शकाल। पुढे आपण बघूया यासाठी लागणारा क्वालिफिकेशन कशा प्रकारे आहे। शैक्षणिक परीक्षेचे तुम्ही स्वरूप बघू शकता आणि काही शेरा मेन्शन केला आहे ते तुम्हाला पाहता येईल। कनिष्ठ संशोधन सहाय्यकसाठी कृषी विद्यापीठातील संबंधित शाखेची पदवी असणे आवश्यक आहे। उपअवेक्षकसाठी SSC परीक्षा उत्तीर्ण, त्यानंतर तुमच्याकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रमाणपत्र 1 वर्षाचे NCVT व्यावसायिक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। यामध्ये परीक्षेचे स्वरूप जे आहे त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी हे विषय सर्वांसाठी राहणार आहेत आणि संबंधित विषयासह या ठिकाणी तुमची एक्झाम घेतली जाणार आहे। काही पदांसाठी टेक्निकलच्या विषयाचे तुमचे ज्ञानचे क्वेश्चन्स असणार आहेत। काही पदांसाठी फक्त जे बेसिक सब्जेक्ट आहेत, जसं की मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी याबाबत क्वेश्चन विचारण्यात येईल। कृषी सहाय्यकसाठी कृषी विद्यापीठातील पदवी किंवा त्या रिलेटेड पदवी असणे आवश्यक आहे। डिप्लोमा जर झाला असेल तर त्या रिलेटेड तुमचा डिप्लोमा पाहिजे कृषी रिलेटेड। वीज तंत्रीसाठी SSC उत्तीर्ण, त्यानंतर तुमचा ITI त्या रेस्पेक्टिव्ह फील्डमधला 1 वर्षाचा NCVT सर्टिफिकेट पाहिजे। ग्रंथालय सहाय्यकसाठी SSC परीक्षा उत्तीर्ण, ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। कनिष्ठ लिपिकसाठी कोणत्याही मान्यता विद्यापीठाची किमान स्नातक पदवी अर्थात कोणतीही पदवी आणि त्यानंतर मराठी टंकलेखन किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाचे किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट कोणतेही एक असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। यासाठी सुद्धा तुम्ही जर बघितला तर या ठिकाणी मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणीबाबतचे क्वेश्चन विचारले जातील, टेक्निकल क्वेश्चन विचारले जाणार नाही आहेत। वाहन चालण्यासाठी SSC उत्तीर्ण, हलके वाहन जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे।
कृषी यंत्र चालण्यासाठी अगेन सेमच क्वालिफिकेशन आहे. तुमच्याकडे SSC उत्तीर्ण, ITI सर्टिफिकेट तुमचं पाहिजे, RTOचा तुमच्याकडे त्या ठिकाणी परवाना असणे आवश्यक आहे, 1 वर्षाचं NCVT सर्टिफिकेट पाहिजे अर्ज करण्यासाठी. प्रयोगशाळा परीक्षेसाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयासह. प्रयोगशाळा सेवकसाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, 10वी पासवर अप्लाय करू शकता. ग्रंथालय परिचयासाठी 10वी पात्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर ग्रंथालय प्रमाणपत्र किमान 3 महिन्याचा तुमचा मुदतीचा कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. आणि शिपाईसाठी या ठिकाणी मित्रांनो माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. सो या ठिकाणी मी डिटेलमध्ये क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. तुम्ही एक्झाम फॉर्मॅट प्रत्येक एक्झामचा या ठिकाणी प्रत्येक सब्जेक्टचा किंवा प्रत्येक पदाचा माफ करा पाहू शकता. यानंतर बघा यासाठी एज लिमिट 18 वर्ष मिनिमम राहील. त्यानंतर जे सर्व कॅन्डिडेट प्रकल्पग्रस्त असल्यामुळे त्यानुसारच तुम्हाला अराखीव, राखीव, दिव्यांग आणि पदवीधरांसाठी एज रिलॅक्सेशन लागू आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि या बेसिसवर अर्ज करू शकता. यासाठी फॉर्म फी बघा अराखीवसाठी 1000 रुपये, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल अर्हतांसाठी 900 रुपये फॉर्म फी आकारलेले आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता. अर्थात यासाठी कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे थोड्या वेळानंतर आपल्याला समजून जाईल. मात्र सध्या ऑनलाईन ऍप्लिकेशन किंवा कोणत्याही प्रकारचे ऍप्लिकेशन सुरुवात झालेली नाही. ऍप्लिकेशन जे असणार आहे ते ऑनलाईन अर्ज सुरू करण्याचा दिनांक जो असणार आहे तो 10/11/2025 पासून 24/12/2025 पर्यंत राहणार आहे. सो या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. vnkv.ac.in या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता रेग्युलरली आणि 10 तारखेपासून यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. लक्षात घ्या सांगितल्याप्रमाणे ज्या निवडणुका येणार आहेत त्याच्या अगोदर या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत. भले ऑनलाईन अप्लाय करण्याचा दिनांक नंतर असला तरी आता सध्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत जेणेकरून रिक्रुटमेंट प्रोसेस आपल्या जे निवडणूक आहेत त्यानंतर सुद्धा चालू हो राहील. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या आणि यासाठी क्वालिफाय होत असाल तर अर्ज करू शकता. अशाच प्रकारच्या डेली जॉब अपडेटसाठी मित्रांनो मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनलला सबस्क्राईब कराल. या भरतीच्या बाबतीत काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. धन्यवाद.